फूडीज कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आज मी पिठलं बनवणार आहे, तर त्यासाठी लागणारे हे सर्व साहित्य आहे। डाळीचं पीठ 1 वाटी घेतलेलं आहे, ते पाण्यात मिसळून पातळ करून घेतलेलं आहे। आता फोडणी करायची आहे। जिरे आणि मोहरी घातलेले आहेत, ते तडतडल्यावर त्याच्यामध्ये लसूण आणि हिरवी मिरची घालायची आहे। 2 मिरच्या मी बारीक चिरून घेतलेल्या आहेत आणि 3 लसणाच्या पाकळ्याचे बारीक बारीक तुकडे घेतलेले आहेत। ते तेलात तळले गेल्यावर 1 चमचा हळद घालायची आहे। कढीपत्ता घातलेला आहे 3 ते 4 पानं। आता त्याच्यामध्ये 1 बारीक चिरलेला कांदा घालणार आहे। कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे तेलामध्ये। भाजी करायचा कंटाळा आला किंवा भाजीला काय नसलं की आपण पिठलं बनवतो। आता डाळीचं पीठ जे पाण्यात मिसळून घेतलं होतं ते घालणार आहे। झणझणीत पिठलं आणि भाकरीचा बेत छान होऊ शकतो, तुम्ही नक्की ट्राय करा। आता त्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे, व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे, नाहीतर ते घट्ट लगेच होतं। सर्व व्यवस्थित हलवून घेऊयात। त्याच्यामध्ये मी 1 ग्लास पाणी घातलेलं आहे आणि ते पातळ बनवून घेतलेलं आहे। आता त्याच्यामध्ये 1 चमचा मीठ घालायचं आहे आणि व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे। आता हे पिठलं शिजू देऊयात। व्यवस्थित सर्व हलवून ते उकळी यायला लागलेली आहे त्याला। आता त्याच्यामध्ये कोथिंबीर घातलेली आहे। तयार आहे पिठलं। तुम्हाला कसं वाटलं मला नक्की कळवा आणि आवडलं असेल तर व्हिडिओ लाईक करा, माझे चॅनल सबस्क्राईब करा। थँक्यू।